नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी एक अत्यंत महत्त्वाची अशी अपडेट आहे. एम-पी-एस-सी मार्फत अनेक एक्झाम जे आहेत ते आता कंडक्ट केले जाणार आहेत. त्या संदर्भाचा जो जी-आर आहे तो या ठिकाणी सरकारनं आज पब्लिश केलेला आहे. त्यामध्ये क्लास 1, क्लास 2, क्लास 3 या सगळ्या ज्या जागा आहेत त्या एम-पी-एस-सी मार्फतच भरल्या जाणार आहेत. आणि यामध्ये काल आपण एक व्हिडिओ बनवला होता तलाठ्याच्या बाबतीत. आता ही तलाठ्याची एक्झाम सुद्धा एम-पी-एस-सीच कंडक्ट करणार आहे. तर हे या ठिकाणी ह्या जी-आर मधून ते प्रूव्ह झालेलं आहे. तर हे एक प्रकारचं सरकारचा जी-आर आहे, डॉक्युमेंट आहे आणि या डॉक्युमेंटमध्येच या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी म्हणजेच तलाठ्याच्या बाबतीत सुद्धा या ठिकाणी ही परीक्षा एम-पी-एस-सी घेणार आहे हे मेन्शन केलेलं आहे. त्यामुळं पहिली गोष्ट आहे की या ठिकाणी आता क्लिअर झालेलं आहे आणि विथ प्रूफ क्लिअर झालेलं आहे की परीक्षा तलाठ्याची परीक्षा इव्हन अनेक एक्झाम जे आहे ते एम-पी-एस-सीच कंडक्ट करणार आहे. तर हा जी-आर या ठिकाणी साधारण 231 पेजेसचा आहे. त्यामुळं या जी-आर मधल्या ज्या महत्त्वाच्या बाबी आहेत त्या आपण इथे डिस्कस करू आणि परत या जी-आरला समजून घेण्यासाठी एक व्हिडिओ डिटेलमध्ये तयार केला जाईल. आता यामध्ये हा जी-आर जो आहे तो या ठिकाणी महाराष्ट्र शासन सामान्य प्रशासन विभागामार्फत हा जी-आर आहे आणि दिनांक आहे 5 मे 2026. विषय आहे भरती प्रक्रिया सुसूत्रीकरण व सुधारणा करणे. तर या संदर्भाचा हा जी-आर आहे की या अंतर्गत विविध ज्या भरती प्रक्रिया आहेत त्याचं सुसूत्रीकरण केलं जाणार. म्हणजे अनेक प्रकारच्या ज्या एक्झाम होत्या त्या एकत्र केलेल्या आहेत आणि त्याची या ठिकाणी वर्गीकरण त्यांनी केलेलं आहे. मग आता यामध्ये की सरकारचा हेतू काय आहे, मिनिमम गव्हर्नमेंट अँड मॅक्सिमम गव्हर्नन्स हा जो आहे हा त्यांचा हेतू आहे की किमान शासन आणि कमाल प्रशासन या माध्यमातून जी भरती प्रक्रिया आहे ती पारदर्शक पद्धतीने व्हावी आणि मॅक्सिमम जे एक्झाम आहेत ते आता एम-पी-एस-सी कंडक्ट करणार आहे. ठीक आहे. तर यामध्ये या पार्श्वभूमीवर यामध्ये सांगितलेलं आहे की क्रमांक 7 येथील 18 जुलै 2024 रोजीच्या शासन निर्णयानुसार गट ब अराजपत्रित व गट क मधील संवर्गातील पदभरती महाराष्ट्र लोकसेवा आयोगाकडून करण्यात तत्वता मान्यता देण्यात आली आहे. त्यामुळं आता गट अ ते गट क या संवर्गातील सर्व पदे महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या कक्षेत राहतील. म्हणजे याचा अर्थ काय आहे की क्लास 1 पासून ते क्लास 3 पर्यंतचे जे पद आहेत, 3 पर्यंतचे क्लास 3 म्हणजेच क पर्यंतचे जे पद आहेत ते सगळे पद आता एम-पी-एस-सी भरणार आहे. त्या संदर्भाचाच हा जी-आर आहे आणि यामध्ये या ठिकाणी किंवा की सेवा प्रवेश नियम सुद्धा दिलेले आहेत. आता आपण विशेषतः तलाठीच्या बाबतीमध्ये डिस्कस करू कारण सगळ्याचा कन्सर्न जो आहे तो तलाठी भरती बाबत होता आणि इतरही जे संवर्ग आहे त्यामध्ये आलेले आहेत, पण तो तलाठीच्या बाबतीमध्ये आपण इथं थोडं डिस्कस करू आणि याच्यावरचा डिटेल जो व्हिडिओ आहे तो लागलीच आपण या ठिकाणी अपलोड करत आहोत. तर यामध्ये की आता शासन निर्णयाद्वारे एकूण 553 किती या ठिकाणी संवर्ग झालेले आहे, 553 इतक्या संवर्गाचे सेवा प्रवेश नियम सुधारित करण्यात आले आहेत. म्हणजे 553 या ठिकाणी हे या ठिकाणी संवर्ग आहेत आणि त्याचे नियम जे आहेत इथं काय करण्यात आलेले आहेत या ठिकाणी अपडेट करण्यात आलेले आहेत. आता यामध्ये प्रशासकीय विभागांना करायची कारवाई म्हणजे त्या विभागानं काय करायचं आहे ते पण सांगितलेलं आहे की पात्रता निकष अनुभवाच्या अटी या अनुषंगाने सेवा प्रवेश नियमामध्ये करण्यात येत असलेल्या सुधारणा या सरळ सेवा भरतीसाठी करण्यात येत आहेत. सामान्य प्रशासन विभागाने सदर सुधारणा विहित प्रक्रियेचा अवलंब करून केल्या आहेत. सदर सुधारणांचा समावेश करून सर्व विभागांनी संबंधित सेवा प्रवेश नियम शासन निर्णय निर्गमित झाल्यापासून पुढील 15 दिवसाच्या आत किंवा 15 दिवसात पुनर्प्रकाशित करावेत. ठीक आहे. म्हणजे डेडलाईन सुद्धा इथं दिलेली आहे त्या विभागाला सरकारने. ठीक आहे, या जी-आरच्या माध्यमातून. त्याचबरोबर या ठिकाणी आता परीक्षा योजनेचे जे विस्तारीकरण झालेलं आहे म्हणजे जे काही राज्यसेवा आहे किंवा राज्यसेवा आहे जी नागरी किंवा ज्याला आपण राजपत्रित अधिकारी असं म्हणतो, तर यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित अधिकारी गट अ व गट ब याचा संवर्ग सुद्धा वाढण्यात आलेला आहे. ओके. मग आता यामध्ये किती सेवांचा समावेश करण्यात आलेला आहे, त्यामध्ये महाराष्ट्र नागरी सेवा राजपत्रित गट अ ब अंतर्गत एकूण 103 संवर्गाचा समावेश या ठिकाणी करण्यात आलेला आहे. म्हणजे 103 संवर्ग या ठिकाणी असतील, 103 प्रकारच्या कॅटेगरीचे पद जे आहे त्यामध्ये असणार आहेत. आणि दुसरं
प्रशासकीय विभागाने करायची कारवाई. इथं सुद्धा सांगितलेलं आहे की प्रशासकीय विभागाने नेमकी काय कारवाई करायची आहे. तर प्रशासकीय विभागाने राज्यसेवेतील विद्यमान व नव्याने समाविष्ट केलेल्या सदर संवर्गाची बिंदू नियमावली अद्ययावत करून मागणी पत्र पाठवण्याची कारवाई 1 महिन्यात पूर्ण करावी. डेडलाईन आहे विदिन 1 मंथ, म्हणजे लवकरच या ठिकाणी जाहिरात यायला सुरुवात होती. त्यामुळे तुम्ही प्रिपेअर असणं गरजेचं आहे. आणि दुसरा महत्त्वाचा कन्सर्न आहे आपला तो म्हणजे या ठिकाणी की गट क मधली जी तलाठी आहे. आता तलाठ्याच्या बाबतीत जर पाहिलं तर या ठिकाणी महाराष्ट्र नागरिक सेवा राजपत्रित गट अ व ब मध्ये नव्याने निर्माण करण्यात आलेल्या जे काही पदसंवर्ग आहेत, ओके, त्यामध्ये हे हे जे आहेत हे सांगण्यात आलेले आहेत की 93 याच्यामध्ये समावेश झालेला आहे. ओके, आता दुसरं आपण बघू. मेन म्हणजे आपल्याला गट ब बघायचा आहे. ओके, गट ब अराजपत्रित व गट क संवर्ग. आता यामध्ये हे जे आहेत किंवा की प्रशासकीय स्वरूपाचे कामकाज 252 संवर्गाचे एकूण 17 गट तयार करण्यात आलेले आहेत. ओके, आता यामध्ये काही गट काय असणार आहेत, तांत्रिक असणार आहेत, बरोबर, तर हे गट आहे. त्यानंतर यामध्ये की आपल्याला की जे क्लास 3 आहे किंवा क्लास 3चं जे पद आहे त्यासाठी कुठल्याही प्रकारची काय आहे मुलाखत असणार नाही. ठीक आहे, हे पण याच्यामध्ये नमूद करण्यात आलेलं आहे. त्यानंतर प्रशासकीय विभागानं करायची कार्यवाही इथं दिलेली आहे. आता आपण डायरेक्ट या ठिकाणी किंवा जे हे आहे, बरोबर, तलाठीच्या बाबतीमध्ये जाऊ. आता यामध्ये की ते अनेक्स दिलेलं आहे किंवा की आता हे डिटेल PDF आहे. ओके, ही PDF आपल्या डायरेक्शन अकॅडमीच्या टेलिग्रामवर उपलब्ध आहे, त्या ठिकाणी तुम्ही पाहू शकता. आता यामध्ये की आपण तलाठी भरती जी आहे ती इथं बघू. महाराष्ट्र वैद्यकीय सेवा, ओके, PSI, ओके, हां, या ठिकाणी आपल्याला 33 नंबरवर कोण दिसतोय, या ठिकाणी 33 नंबरवर दिसत आहे या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी, म्हणजेच काय आहे, तलाठी. ठीक आहे, अनेक दिवसापासून या ठिकाणी मुलांना द्विधा मनस्थिती होती की परीक्षा कोण घेणार. आता पूर्णपणे कन्फर्म झालेलं आहे. ठीक आहे, तर परीक्षा ही जी आहे ही MPSCच घेणार आहे. ठीक आहे, तर यामध्ये 33 नंबरचं हे अनेक्सेशन आहे आणि यामध्ये आपण डिटेलमध्ये जाऊ. किती नंबरचं पेज आहे ते बघू आपण. तर या ठिकाणी 133 नंबरच्या पेजवर आपल्याला इथं जायचं आहे. ठीक आहे, 133 नंबरचं पेज. पण डायरेक्ट 133. आता याच्यावर डिटेल व्हिडिओ आपण बनवू. ओके, फक्त आपल्याला तलाठीच्या बाबतीमध्ये कन्फर्मेशन घ्यायचं आहे, त्यामुळे आपण इथं थोडं हे करत आहोत. ओके, तर यामध्ये आहे ते 33. जलसंपदा विभाग, महिला व बालकल्याण, ठीक आहे. आता हे जे आहे या ठिकाणी जे महत्त्वाचं पद आहे ते याच्याबद्दल आपण बघू. तर या ठिकाणी किंवा इथं दिलेलं बघ क्लिअर आहे की या ठिकाणी ग्राम महसूल अधिकारी, ओके, अराजपत्रित प्रशासकीय. यामध्ये हे डिपार्टमेंट कोणतं आहे, तर यामध्ये महसूल व वन विभाग, फॉरेस्ट व रेव्हेन्यू डिपार्टमेंट आहे. आणि यामध्ये या ठिकाणी इस्टॅब्लिशमेंट आहे कुठं होणार आहे, महसूल विभागात, रेव्हेन्यू डिपार्टमेंटमध्ये. ग्रुप क चं हे पद आहे आणि यामध्ये या ठिकाणी नाव आहे ग्राम महसूल अधिकारी. ओके, ग्राम महसूल अधिकारी किंवा या ठिकाणी त्यालाच आपण तलाठी असं म्हणतो, ग्राम महसूल अधिकारी. ठीक आहे, यामध्ये हे सेवा प्रवेश नियम जे आहे त्या ठिकाणी दोज हू होल्ड अ डिग्री, म्हणजे कुठल्याही प्रकारची डिग्री असणं गरजेचं आहे. आणि यामध्ये जे काही नवीन तरतूद करण्यात आलेली आहे, एज्युकेशन बॅचलर्स डिग्री इन एनी स्ट्रीम, म्हणजे तुम्हाला या ठिकाणी कुठल्याही ह्याच्यामध्ये काय आहे की एनी ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे, म्हणजे कुठल्याही प्रकारचं ग्रॅज्युएशन असणं गरजेचं आहे. तर यामध्ये स्पेशल रिक्वायरमेंट नॉट रिक्वायर्ड, म्हणजे कुठल्याही प्रकारचं स्पेशल क्वालिफिकेशनची गरज नाही. एनी ग्रॅज्युएट असणारा व्यक्ती ही परीक्षा देऊ शकतो. त्यामुळं या ठिकाणी हे जे पद आहे हे आता या ठिकाणी कोणामार्फत भरलं जाणार आहे, MPSC मार्फतच भरलं जाणार आहे. ठीक आहे, तर हे क्लिअर झालेलं असेल. तर यामध्ये आता तुम्ही अभ्यासाला प्रिपरेशन सुरुवात केली असेल. ठीक आहे, त्याचबरोबर इतरही पदं आहेत, ह्याच्यावर सुद्धा आपण स्पेशल एक व्हिडिओ बनवू आणि ह्याची जी PDF आहे ही डायरेक्शन अकॅडमीच्या ॲपवर उपलब्ध आहे. ठीक आहे, तर
आता यामध्ये हे आपण अभ्यासाला सुरुवात केलेली आहे आणि तुमच्यासाठीच आपण स्पेशल तलाठी बॅच लॉन्च केलेली आहे आणि ज्याची फी अगदी 999 रुपये आहे. रेग्युलर फी जी आहे ती 2000 आहे. ऑफर फी जे आहे ऑफर फी जी आहे ती सध्या सुरू आहे 999. यामध्ये संपूर्ण सिलेबस कव्हर होईल आणि तो पण MPSC जो काही सिलेबस देईल तो या ठिकाणी इथं सिलेबस कव्हर केला जाईल. आता सध्याच्या परिस्थितीमध्ये तुम्हाला या ठिकाणी मराठी इंग्रजी सेम असणार आहे. इव्हन GSचा भागसुद्धा या ठिकाणी जवळपास सेम असणार आहे. तर मग लवकरच या ठिकाणी MPSC त्यांचा पॅटर्न देईल, त्या आधारेच ही बॅच असणार आहे. त्यामुळं या बॅचला लवकर इनरोल करा. ही जी ऑफर प्राईज आहे ही काही दिवसासाठी आहे. यामध्ये तुम्हाला संपूर्ण लेक्चर्स, त्याचबरोबर PDF नोट्स, टेस्ट सिरीज सगळंचं सगळं बॅकअप जे आहे ते तुम्हाला पुरवठा केला जाईल, प्रोव्हाइड केलं जाईल. सो लेट्स जॉईन डायरेक्शन. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर जरूर लाईक करा आणि मित्रांना सुद्धा ही इन्फॉर्मेशन शेअर करा, कारण हे सरकारचं सर्वात मोठं आणि महत्त्वाचं असं अपडेट आहे. ओके, सो थँक्यू. लेट्स जॉईन डायरेक्शन.